बाबतीत असा विचार केला पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या शंका आपल्या थोड्या अनुभवी कार्यकर्त्यांकडून विचारा. ज्या अति महत्वाच्या असतील किंवा जे कार्यकर्त्यांना छोट्या कार्यकर्त्यांना उत्तर देता येणार नाही त्यासाठीच मोठ्या कार्यकर्त्यांना विचारलं तर आपल्या सर्वांचा वेळ वाचेल असं मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते. धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकलं तर कृपया आता तुम्ही प्रश्न उत्तर करू शकता. हॅलो हॅलो. हो हा हो. बोला, नमस्कार, बोला तुम्ही. आवाज येत होता का क्लिअर? कारण हो हो, मला येत तुमचा होत तो. चेहरा दिसत नाही, तुमचा हुकार ऐकायला नाही आला. एकतर्फी मी जसं भिंतीकडे बोलत होतो. म्हणजे मला असं वाटलं मी तुरुंगात आहे आणि 1.5 तास मी फक्त भिंतीशी बोलत आहे. सर त्याच्यामुळं विचार करा माझी कमेंट भावनिक बॉक्स परिस्थिती कशी झाली असेल. तुम्ही कमेंट बॉक्स मंत्रमुग्ध कसं करून सर? दिलं सगळ्यांना सर. बरं का हा सर, हो. सगळ्यांना हा तुम्ही मंत्रमुग्ध करून दिलं. नाही रे, पण माझी अवस्था कशी झाली असेल? एखादा कैदी कसा तुरुंगात असतो आणि भिंतीकडे बघून बोलतो, तर बाकी त्याला वेळ म्हणजे घरचे लोक सुद्धा बघतात. ते मोबाईल मध्ये काय काहीच दिसत नाही ना, असं नुसतं बोलणं चालू आहे. बरं समोरच्यांना मोबाईल बंद झालाय नाही झालाय, समोरचं ऐकतात नाही ऐकतात, कारण स्क्रीन ब्लँक ब्लँक दिसते. हा तरी पण मी माझ्या पद्धतीनं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. कमेंट बॉक्स मध्ये खूप साऱ्या प्रतिक्रिया आलेल्या सर. छान माहिती, अच्छा छान माहिती. फक्त तुम्हाला ते डिस्टर्ब होते म्हणून त्यांनी दिलं नाही. पण कमेंट अच्छा बॉक्स ठीक आहे. मध्ये पण जर आता तुम्ही कोणाची शंका हो, असतील तर कृपया विचारा. ज्यांच्या कोणाच्या शंका असतील त्यांनी मेसेजला मेसेज टाका. मी त्यांचा माईक चालू करतो. विचारा, अं, अनम्यूट करून विचारा, कोणाला काय विचारायचं हो पटकन. नाही, एक मिनिट. पेडामकर सर, तुम्ही जे संजय सरांनी हे केलं त्याच्यावर तुमचे निवेदन द्या. योगेश पेडामकर सर. सर नमस्कार. 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 अतिशय बघायला गेलं तर गेले 1.5 तास नॉनस्टॉप अतिशय उत्तम माहिती देण्याचा प्रयत्न सरांनी केलाय. शासन प्रशासन विभागावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोणी एवढे अर्ज केले नाही तेवढे त्यांनी केलेली आहेत. ही त्याची एक जमेची बाजू म्हणावं लागेल. अतिशय सुंदर. परंतु शासन आणि परिपत्रकाचा अभ्यास करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्याला वारंवार वाचन करावं लागेल तेव्हा त्याच्या तेवढा मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतील. मनावर घेतलं तर दिलावर जातं, दिलावर घेतलं तर मग मेंदूपर्यंत पोहोचतं आणि मेंदूपर्यंत पोहोचलं की मग एंटर बसला की सगळं कार्यक्रम क्लिक होतो. आणि उत्तम माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतो. बाकी जास्त धन्यवाद साहेब. वेळ न घेता मला एक प्रश्न फक्त एवढा होता हा की आपण ज्या पद्धतीने माहिती अधिकार किंवा लोकसेवा हमी कायदा किंवा इतर या संदर्भात बोललात, तरी त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माहिती अधिकार हाच वापरला पाहिजे किंवा तेच पुरावे घेतले पाहिजेत किंवा त्याच्यानेच मिळालेले पाहिजेत, असं न करता आपण दुसऱ्या पद्धतीने घेऊ शकतो. तर त्या मार्गाच्या बाबतीत आपण काय मला मार्गदर्शन कराल? की आम्ही शक्यतो कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारचा वापर करत असतो, पण आपल्या शब्दातून एक वाक्य आलं की माहिती अधिकारचा वापर केला पाहिजे असं काही नाही आणि मी तर म्हणेन करू नका. तर त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने जावं याचं आपलं जरा मला थोडंसं मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. कारण त्या पिरियडमध्ये माझा नेटवर्किंग इश्यू होता. अच्छा. नाही तसा तुमचा प्रश्न चांगला आहे. मुळात असं आहे ना की बघा मी तुम्हाला सांगितलं की कोणती तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीला किंवा कोणतेही पत्र दाखल केल्यानंतर कोणते निवेदन अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ती माहिती दिलीच पाहिजे. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. मग आरटीआय करून आपल्याला उत्तर अपेक्षा करणं, मग त्याचं फर्स्ट अपील करणं, सेकंड अपील करणं हे एकदम चुकीचं आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता एका केसमध्ये असं झालं की मला एक अशी माहिती मिळाली की महापालिकेचा एक कर्मचारी आहे, त्याने बोगस सर्टिफिकेट मिळवलं आणि महापालिकेत नोकरी मिळवली. आता मी महापालिकेचं नाव नाही सांगणार कारण त्या गोष्टी डिस्क्लोज करणं तितकंच योग्य नाही आणि मला ते पुढे पाठपुरावा घेता नाही आला दुर्दैवाने. कारण वरच्या लेवलला एवढा प्रचंड पाठपुरावा करण्यासाठी वेळ नाहीये. पण मी तुम्हाला पाठपुरावा कसा प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो. कारण माझा बराचसा वेळ आहे ना शासन कसं काम करतं
हे शोधण्यामध्ये आणि त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये गेला. मी बऱ्याचशा गोष्टी उजागर करण्याचा प्रयत्न केला, पण हायकोर्टात जाऊन स्टे आणणं किंवा बऱ्याच गोष्टी ह्या गोष्टी असल्यामुळे आणि आपल्याकडे कोर्टात जाऊन तेवढा वकील करणं आणि पैसा त्या करणं तेवढा जमल्या नाही. म्हणजे जेवढा मी प्रशासकीय सुधारणा करण्याचा बराचसा प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थात त्या केसमध्ये असा प्रकार झाला की मला असं कळलं का त्या व्यक्तीची डिग्री बोगस आहे आणि मला फक्त माहिती मिळाली. तर मी माहिती अधिकारामध्ये माहिती अशी मागितली की जे काही दस्तावेज असतील ते दस्तावेज मला देण्यात यावे. त्यावेळी म्हणजे त्यांनी जे दस्तावेज सादर केले त्यांचे क्वालिफिकेशनचे शैक्षणिक कागदपत्र आणि अनुभवा संदर्भात जे काही कागदपत्र दिले ते मला देण्यात यावे. मला आरटीआय अंतर्गत ती माहिती नाकारण्यात आली. मग माहिती नाकारण्यात आल्यानंतर मी फर्स्ट अपील दाखल केलं. पण मी काय केलं त्याच्यानंतर डायरेक्ट तक्रारच दाखल केली की ह्या व्यक्तीने डायरेक्ट म्हणजे म्हणजे मला जी माहिती मिळाली ती रिझनेबल स्त्रोतून आली होती. म्हणजे वाजवी प्रकारे ती माहिती मिळाली होती की त्याची ते डॉक्युमेंट बोगस होते. मग मी डायरेक्ट तक्रार फाईल केली की ह्या व्यक्तीचे बोगस डॉक्युमेंट आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांना शासन सेवेत महापालिका सेवेतून बरखास्त करावे आणि त्यांनी जेवढा आतापर्यंत पगार घेतलेला आहे तो त्याच्याकडून वसूल करावा. अशा प्रकारचं मी त्यांना तक्रार दाखल केली. त्या तक्रार सुद्धा त्यांनी काही केलं नाही. मग त्या तक्रार मी आरटीआय फाईल केला. त्या आरटीआय मध्ये काय म्हटलंय, मी असं म्हटलं की सदर मी तक्रारीबद्दल अशी तक्रार केली होती त्याबद्दल आपण त्या शैक्षणिक कागदपत्राची खातरजमा करण्यासाठी संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्र जारी करणाऱ्या विद्यापीठाबरोबर आपण केलेला पाठपुरावा पत्रव्यवहार त्याची कॉपी देण्यात यावी, सर्टिफाईड कॉपी. त्या विद्यालयाने आपल्याला देण्यात आलेला जो अहवाल दिला त्याची प्रत देण्यात यावी. अशा प्रकारे मी माहिती मागितली. ती सुद्धा माहिती त्यांनी नाकारली. मग मी फर्स्ट अपील मध्ये सांगितलं त्यांना की साहेब नाही, त्याच्यात त्यांनी काय नाकारलं, तुम्ही त्रयस्थ पक्षी माहिती मागा. म्हटलं त्रयस्थ पक्ष कुठे आहे, तर मी तक्रारदार आहे. मी फक्त एवढंच विचारलं तुम्ही त्यांना पाठपुरावा केला का नाही एवढं विचारलंय. मी तक्रारदार आहे, त्यामुळे तुम्ही काय तक्रार केली हे मला कळलं पाहिजे. तुम्ही काय काय पाठपुरावा, कारण बघा तुमच्याकडे तक्रार आली म्हणजे शहानिशा केलीच पाहिजे. मी तक्रार करता चुकीचं पण असू शकतो, खोटा असू शकतो, माझे खोटे आरोप पण असू शकतात. त्यामुळे तुम्ही त्या ज्यांनी इश्यू केलं त्या ऑथॉरिटीला तुम्ही पत्रव्यवहार केलाच पाहिजे की हे प्रमाणपत्र वैध आहे किंवा कसे याबाबतचा अहवाल देण्यात यावा असं तुम्ही पत्रव्यवहार केला पाहिजे आणि तिकडनं आलेला अहवाल मला दिला पाहिजे. तुम्ही हे तुमचं कर्तव्य आहे. मी त्रयस्थ नाहीये, कारण याचा मी तक्रारदार आहे आणि तुम्ही त्रयस्थ म्हणताय याचा अर्थ तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करता. मग त्या अधिकाऱ्यांना मी परत तक्रार दाखल केली. असं करून मग त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली. पण त्यांनी नंतर वरच्या पातळी मंत्र्यातून नंतर स्थगिती आणली आणि त्याच्यात माझा प्रचंड वेळ गेला आणि अनेक बाकीची मध्ये कामं आल्यामुळे मला पुढे त्याचा पाठपुरावा घेता आला. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की फक्त आपण काय करतो, आपण फक्त पुरावे गोळा करतो. पुरावे असेल तरच पुढे जाईल. आता मला सांगा, आपण आज रोजी कोणतीही जर दुर्घटना घडली तर आपण पहिल्यांदा काय बघतो, आपण पहिले सीसीटीव्ही आहे का बघतो. पण मला सांगा मित्रांनो, पूर्वीच्या वेळेस सीसीटीव्ही होते का? जंगलात एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तरी त्या अत्याचार करण्यावर पूर्वी पण शिक्षा होत होती. 80 साली पण शिक्षा झाल्याची उदाहरण आहे. ती कशी, ते शेवटच्या जंगलात जाताना त्या महिलेबरोबर कोण होतं, कुणी बघितलं. आतमध्ये जरी पुरावे नसेल तर आपण म्हणतो ना परिस्थितीने पुरावे असे असतात की त्या पुराव्याच्या आधारे त्यांना शिक्षा झालेली आहे आरोपींना. म्हणजे ठोस पुरावे पाहिजे, पुरावे चांगलेच पाहिजे. पुराव्याशिवाय काही करता येत नाही. पण पुराव्याशिवाय सुद्धा करणं हे कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. मग ते आत्मसात कसं करायचं, तुम्ही मनन चिंतन करा, तुम्हाला उत्तर सापडणार आहे. तुम्ही फक्त हॉटलाईन सारखं डायरेक्ट फोन करणार की बाबा चला कुऱ्हाडे साहेबांना विचारूया, वेलंकर साहेबांना विचारू, म्हणजे तिकडे माहिती मिळेल. बघा ही कला आहे, ही कला तुम्ही स्वतः डेव्हलप करा. नाहीतर फक्त रेडीमेड म्हणजे आरटीआयचा ड्राफ्ट द्यावं, फर्स्ट अपीलचा ड्राफ्ट द्यावं, तक्रारीचा ड्राफ्ट द्यावं, याचा पाठपुरावा करायचा ड्राफ्ट द्यावं. बघा मी आतापर्यंत कोणाकडून ड्राफ्ट घेतले नाही. मी स्वतःचे ड्राफ्ट स्वतः केले, स्वतः मी हे केले. जे लोक ड्राफ्ट मागतात त्यांचा पाठपुरावा पुढे फारच लिमिटेड होतो. मी जर कोणाकडे मदत मागितली मी फक्त प्रोव्हिजन मागतो, नियमावली मागतो. मला फक्त प्रोव्हिजन नियमावली लागते. मला कधी कोणाचा ड्राफ्टची गरज लागली नाही. मी सुरुवातीपासून माझे स्वतःचे ड्राफ्ट तयार करत गेलो. मी सुरुवातीला तुम्ही जर बघितले माझे कोणतेही पत्र जर बघितले आज जर दाखवले, आता माझ्याकडे नाहीये पण तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार की ते पत्र माझं असू शकेल. म्हणजे मी अति सामान्य माणसासारखं पत्रव्यवहार करत होतो, पण नंतर जसं अभ्यास होत गेला तसं माझं त्याच्यात बदल होत गेला. म्हणून मित्रांनो मला असं वाटतं एखादी कोणतीही तुम्हाला यश येत नसेल तर त्याचा नाराज होऊ नका. त्याचा तोडगा कसा काढता येईल याचं तुम्ही चिंतन आणि आत्मचिंतन करा. मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या मला कुणीही शिकवलेल्या नाही, कुणी मला मार्गदर्शन केलेलं नाही. मला आरटीआय व्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात मला वेलंकर साहेबांनी मार्गदर्शन केलं होतं सुरुवातीच्या काळात, पण ते पण मर्यादित, कारण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता. एकदम सुरुवातीला काही लेक्चर मी त्यांचे अटेंड केले होते त्यावेळेस मला माहिती मिळाली होती. पण त्याच्यानंतर मला माहितच नाही कोणाकडे कोण आरटीआय कार्यकर्ता आहे. मला फक्त पेपरला कधी कधी कळायचं की ह्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला. असे 2-3 नावं फक्त द्यायची, पण ह्या कार्यकर्त्याला भेटणार कुठे, माहिती कुठे मिळणार.
आणि हा कार्यकर्ता मला का मदत करेल आणि मला तो माहिती का देईल. मग त्यापेक्षा आपल्याला स्वतःलाच मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आणि मी स्वतःच मेहनत करत गेलो. आता सोशल मीडिया आता आलाय, म्हणजे सुरुवातीच्या काळात आम्हाला तर खूपच स्ट्रगल होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते किती आहेत हे सुद्धा कळत नव्हतं. अशी परिस्थिती तयार होती. मग त्यावेळेस खूप मेहनत करायला लागली. म्हणून ड्राफ्ट सुद्धा स्वतः करायचा प्रयत्न करा, स्वतः अभ्यास करा, जे काही उत्तर मिळेल. आणि मार्गदर्शन पण गरजेचं आहे. मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला खूप सारा वेळ वाचू शकतो. जसं आता तुमच्यापैकी बऱ्याच लोक जे ऐकत असतील त्यांचा मला वाटतं थोडाफार तरी वेळ वाचेल. म्हणजे मार्गदर्शन हे मिळालंच पाहिजे, पण स्वतः मेहनत केली पाहिजे. मेहनत न करता तुम्ही आरटीआय कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता होऊ शकत नाही. आणि माझं तर म्हणणं आहे की तुम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणजे आरटीआय कायदा 10 रुपये तिकीट लावताना कार्यकर्ता होता. आरटीआय कार्यकर्त्यांना आरटीआय कार्यकर्ता म्हणणं चुकीचं आहे. मुळात आरटीआय वापरता म्हणून आरटीआय कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्यांना माझं असं वैयक्तिक मत आहे, प्रशासकीय कार्यकर्ता म्हणणं जास्त योग्य आहे. आणि आरटीआय वापरता म्हणून आरटीआय कार्यकर्ता. मी आरटीआय वापरत नाही म्हणून मला आरटीआय कार्यकर्ता कोणी म्हणू नये असं मला वाटतं. मला प्रशासकीय कार्यकर्ता म्हणलं तर मला जास्त आनंद होईल, कारण मी सर्व प्रशासकीय कायद्यांचा वापर करायला बघतो आणि त्याच्या आधारे मी प्रशासना मध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून मला आरटीआय कार्यकर्ता म्हटल्यानंतर असं वाटतं मी कुठून तरी 10 रुपये तिकीट लावलंय आणि अर्ज केला म्हणून मी आरटीआय कार्यकर्ता झालो असं वाटतं. आणि मला आरटीआय कायद्याशिवाय इतर कोणतेही कायदे कळत नाही, म्हणून मला आरटीआय कार्यकर्ता म्हणतात असं मला कधी कधी वाटतं. म्हणून आरटीआय कार्यकर्त्यांनी आरटीआयचं काम सोडून किंवा कमी करून इतर कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाने आरटीआय कार्यकर्ता न होता प्रशासकीय कार्यकर्ते होणे जास्त गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. हॅलो हॅलो हा बोला बोला. हा बरं, आता त्याच्यामध्ये आता एक मला नवीन गोष्ट आठवली की बघा, आपण अनेक अनेक वेळा सरकारी पातळीवर पाठपुरावा करतो. त्याच्यामध्ये बघा, एक आपण विनंती अर्ज करतो, एक तक्रार अर्ज करतो आणि एक निवेदन करतो. हा, म्हणजे पत्र करताना तक्रार अर्ज असतो, एक विनंती म्हणजे एक अर्ज असतो, एक विनंती असते, एक तक्रार असते आणि एक निवेदन असतं. तिन्ही मध्ये फरक काय माहितीये तुम्हाला? तेवढा वेळ नाही म्हणून मी लगेच शॉर्टकट मध्ये सांगतो. जिथं तुमचा अधिकार आहे आणि ज्या एखाद्या नियमावलीचा ठोसपणे भंगच होतोय, जिथं तुमच्या एखाद्या नियमावलीचा, शासकीय नियमाचा भंग होतोय किंवा तुमचा अधिकार नियमानुसार डावलला जातो, तिथं तुम्ही तक्रार दाखल करू शकता. म्हणजे तुमचा 100% राईट आहे, तुमचा 100% अधिकार आहे आणि तुम्हाला 100% तुमच्याकडे तसे पुरावे आहेत किंवा तुमचा नियमावलीनुसार तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आणि विनंती म्हणजे तुमच्याकडे 100% राईट नाहीये, पण काही अंशी राईट आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ तुम्ही बघा नोकरीसाठी अर्ज करता, म्हणजे काही अंशी तुमचा अधिकार पण आहे, काही अंशी तुम्ही विनंतीच करू शकता. 100% तुमचा अधिकार नाही होऊ शकत, कारण तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता म्हणजे तुम्ही पात्र पण होऊ शकता, अपात्र पण होऊ शकता. तुम्ही फक्त अर्ज करता याचा अर्थ तुमची विनंती आहे, कारण तुम्हाला नोकरी मिळेलच याची नाही, कारण तुम्ही 100% पात्र व्हाल असं नाही. कदाचित तुम्ही 100% पात्र पण असाल, परंतु इतरांच्या तुलनेत तुम्हाला प्राधान्य मिळेल असं नाही, म्हणून तुमची विनंती असते. तुमचा 100% तो अधिकार नसतो, म्हणून त्याला विनंती अर्ज म्हणतात. आणि निवेदन म्हणजे काय? जिथे तुमचा अजिबात अधिकारच पोहोचत नाही, असं कोणताही विनंती सुद्धा नसते, अधिकारच पोहोचत नाही, त्याला निवेदन म्हणतात. आता बऱ्याच लोकांनी कल्पना नाही निवेदन कशाला म्हणतात. निवेदन म्हणजे आता उदाहरणार्थ मी समजा डोंबिवलीमध्ये या ठिकाणी राहतो. मला असं वाटतं की माझ्या बिल्डिंगच्या बाजूने मेट्रो लाईन गेली पाहिजे. आता माझ्या बिल्डिंगच्या बाजूने मेट्रो लाईन आता सध्या जाते, पण मी पूर्वीची तर राहत तिथे जात नव्हती. तर मी जर विचार केला नाही त्या ठिकाणी मेट्रो लाईन गेली पाहिजे असं जर मी शासनाकडे मागणी केली, तर ती विनंती होऊ शकत नाही, कारण माझा अधिकार नाही. तिथं ती तक्रार पण होऊ शकत नाही, कारण कायद्याच्या कोणत्याच याच्यात बसत नाही. फक्त मी मागणी करतोय बाबा, म्हणजे माझी कोणताही अधिकार नाही तरी पण माझी मागणी करावी. जसं तहसीलदारला मी म्हणेल की माझं खूप कर्ज झालं, मला 10 लाख देण्यात यावे. माझी तक्रार होऊ शकत नाही, माझी विनंती पण होऊ शकत नाही, माझं निवेदन होऊ शकतं. मी तहसीलदारांना विनंती करू शकतो, मला व्यवसाय करायचा, मला कोणतरी शासकीय निधीचा कोणतरी हे करा, म्हणजे आधारे मला काहीतरी कर्ज मिळून द्या. मला वाटतं पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब टाकायचा आहे, अणुबॉम्ब टाकायचा ही माझी तक्रार होऊ शकत नाही, माझं अर्ज होऊ शकत नाही. मी फक्त निवेदन देऊ शकतो. मला असं वाटतं पाकिस्तानमध्ये भारत सरकारने अणुबॉम्ब टाकला पाहिजे, म्हणून मी तलाठ्याकडे अर्ज देतो. आता तुम्ही म्हणा हा काय प्रकार आहे, तलाठ्याचं उदाहरण मध्येच का आणलं? त्याचं एक कारण आहे, तुम्हाला त्यातून एक सांगतो. मी जर चुकून, मी एक सामान्य व्यक्ती, मला माहित नाही अणुबॉम्ब कोण टाकू शकतं, मी तलाठ्याकडे अर्ज दिल्यानंतर काय केलं पाहिजे? तलाठ्याने त्या अर्ज केराच्या टोपलीत टाकता कामा नये. बघा, एक सामान्य व्यक्ती आहे, भावनिक आहे, त्याला असं वाटलं का बाबा पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला पाहिजे, त्याला असं वाटलं, पण त्याला वाटलं सक्षम प्राधिकरण तलाठीचे, त्याला वाटू शकतं, नागरिक आहे, त्याला माहित नाही. मग तलाठ्याने काय केलं पाहिजे? त्या अर्जावर कारवाई केली पाहिजे. त्याने काय केलं पाहिजे? सरळ पत्र लिहिलं पाहिजे की सदर हा विषय हा केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाची निगडीत असल्यामुळे आपण त्या प्राधिकरणाकडे दाद मागावी, असं उत्तर दिलं पाहिजे. किंवा दुसरा प्रकार असा केला पाहिजे की सदर बाब
म्हणजे सदर पत्र आपलं भारत सरकारच्या संरक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. कृपया आपण त्यांच्याकडे दाद मागावी. म्हणजे एक तर त्यांच्याकडे वर्ग करून सीसी मध्ये मला ठेवलं पाहिजे किंवा मला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत त्या